पवार यांच्या शपथविधीच्या आधीच दोन राष्ट्रवादीमधील सुप्त संघर्ष देखील उघड झालाय। तटकरे आणि पटेलांनी शरद पवारांना चर्चेपासून दूर ठेवल्याचं स्पष्ट झालंय। त्या शपथविधीबाबत माहिती नसल्याचं पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलंय। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच दोन राष्ट्रवादींमधला सुप्त संघर्ष उघड झालाय। शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेत शपथविधीची माहिती नसल्याचा गौप्यस्फोट केला। शरद पवारांनी अनभिज्ञ असल्याचं वक्तव्य करताना पटेल तटकरे पुढाकार घेत असल्याचं म्हटलं। राष्ट्रवादीचे निर्णय आता पटेल तटकरे घेत असल्याच्या चर्चा पवारांच्या वक्तव्यानं रंगल्या। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या निर्णयात सहभागी करून न घेण्यात आल्याचं शरद पवार यांनी उघड केलं। आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवारपैकी कोण कोण असणार साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी येत आहे। आपण जाणार या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विलिनीकरणाची 12 तारखेला घोषणा होणार होती असाही गौप्यस्फोट केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती असंही पवार म्हणाले। दादा जयंत पाटलांची विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती असंही पवारांनी उघड केलं। विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती पण आता खंड पडला असं वक्तव्य पवारांनी केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती असा अर्थ पवारांच्या वक्तव्याचा होता। आता दादा नसताना पटेल तटकरेंनी दादांच्या राष्ट्रवादीचे निर्णय घेत असल्याचं पवारांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय। माझ्या कारणात जे होतं ते सगळे चर्चेत पण अजितदादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असे आमचे काही तरी याच्यात सतत होते। तटकरे आणि पटेल हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहित आहे। स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात। वेगळ्या पद्धतीनं नेतृत्व करणारे, परंतु हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत। शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर तटकरेंनी विलिनीकरणावर भाष्य केलंय। दादांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती केली असल्याचं म्हटलंय। तटकरेंना या वक्तव्यातून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाच नव्हती असं सूचित करायचंय। दुसरीकडे जयंत पाटील मात्र दादांची दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करावं अशी इच्छा होती, तशी आमची चर्चाही झाली होती असं म्हणताय। अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते। अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती। जवळपास 4 वेळा तर ते जेवणात संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे। त्यामुळे बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे। दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे। विलिनीकरणाची दादांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा असल्याचं सांगून शरद पवार यांनी त्यांच्याकडून कुठलाही खोडा नसल्याचं दाखवून दिलं। घाईघाईनं शपथविधीवरून जयंत पाटलांनीही तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवलंय। तर दादांच्या राष्ट्रवादीचे निर्णय तटकरे, पटेल आणि भुजबळ घेत असल्याचं जयंत पाटील म्हणाले। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, आज तरी किमान फिजिकली स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा आमच्यापासून, आणि त्यांचा पक्षाचे निर्णय हे
आता सध्या दिसतंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही प्रमाणात कदाचित भुजबळ साहेब असतील हे तिघं घेत आहेत. 8 फेब्रुवारीलाच विलिनीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता असं जयंत पाटलांनी सांगितलं. पण 8 तारखेला दिल्लीला लग्नाला जायचं असल्यानं तुम्ही ठरवाल ती तारीख असं अजितदादा आपल्याला म्हणाल्याचं जयंत पाटलांनी माध्यमांना सांगितलंय. त्यानंतर 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय एकत्रित येऊन घोषित करण्याचं ठरलं होतं असं सांगून जयंत पाटलांनी बैठकीतली सर्व इनसाइड स्टोरी सांगितली. शेवटी 16 तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली. 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू. जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू. म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको. मग किती तुम्ही तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे. मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील. 12 तारीख ही आम्ही निश्चित केली. दुसरीकडे विलिनीकरणाची माहिती तटकरे, पटेल, भुजबळांना होती असं वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केलंय. नाही तसं म्हणता येणार नाहीये. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळे मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही.